पुण्यामधल्या कोथरूडमध्ये पोलिसांनी मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप 3 मुलींनी केला होता। पण पोलिसांच्या विरोधामध्ये तक्रार द्यायला जेव्हा या मुली गेल्या तेव्हा त्यांची तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी नकार दिला। पुणे पोलिसांनी या मुलींना तब्बल 17 तास पोलीस आयुक्तालयामध्ये बसवून ठेवलं। यावेळेला नेमकं काय काय घडलेलं आहे बघूयात। मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप, तपासाचा भाग म्हणून अश्लील भाषेत चौकशी। पुण्याच्या कोथरूड भागातील या 3 मुलींनी पोलिसांवरच असे आरोप केले आणि एकच खळबळ उडाली। मात्र घटनेच्या 3 दिवसानंतरही पोलिसांविरोधात कोणताही गुन्हा दाखल करून घेतला नसल्याचं समोर आलंय। काल आम्ही बरोबर 11:15च्या सुमारास तिथे होतो। दिवसभर वेगवेगळे अधिकारी आम्हाला तासातासाने भेटायला आले। आम्ही सिनियरशी बोलतो म्हणून एक जण जायचे आणि दुसरे सिनियर यायचे, एक जण जायचे दुसरे सिनियर यायचे। कोण कोण अधिकारी होते ते? मला त्यांचे नावं आता लगेच आठवणार नाहीत, पण बऱ्यापैकी सगळेच अधिकारी होते, जॉईंट कमिशनर पर्यंत। फक्त कमिशनर साहेब जे होते ते आले नाहीत शेवटपर्यंत आणि आमची मागणी होती कमिशनर साहेबांना आम्हाला भेटायचंय आणि आम्हाला त्यांना सांगायचं हे सगळं प्रकरण। आणि आम्ही कमिशनर सरांशी पण फोनवर बोललो तर त्यांनी अशी उत्तर दिली उडवाडवीचे। इतकं सेन्सिटिव्ह अॅट्रॉसिटीचं प्रकरण असताना देखेंगे करते हे देखेंगे त्यांनी नीट ऐकून पण घेतलं नाही। हे प्रकरण नेमकं काय होतं ते आधी समजून घेऊया। संभाजीनगरची एक महिला सासरच्या त्रासाला कंटाळून मैत्रिणीच्या ओळखीनं पुण्यात आली। तक्रारदार मुलींकडून संभाजीनगरच्या त्या मुलीला मदत करण्यात आली। तिला फ्लॅटवर आसरा दिला। पळून आलेल्या महिलेच्या सासरच्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती। त्या महिलेच्या शोधासाठी संभाजीनगरचे पोलीस पुण्यात दाखल झाले। पोलीस पथकात एक पोलीस उपनिरीक्षक, 2 पुरुष आणि 1 महिला कर्मचारी होते। पोलिसांचं पथक ती महिला राहत असलेल्या ठिकाणी पोहोचलं। मात्र पथकातील पोलिसांनी त्या महिलेची चौकशी करतेवेळी फ्लॅटवरील 3 मुलींना मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि अश्लील भाषेत बोलल्याचा आरोप या मुलींनी केलाय। पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यावा या मागणीसाठी या मुली 17 तास पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर बसल्या होत्या आणि यांना न्याय मिळावा यासाठी आमदार रोहित पवार, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, सचिन खरात आणि त्यासोबतच काही कार्यकर्ते रविवारी रात्री 10 वाजेपासून तर पहाटे 3:30 वाजेपर्यंत याच पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर ठाण मांडून बसले होते। आम्ही माहिती घेतोय, कायदेशीर सल्ला घेतोय असं सांगत पोलिसांनी या सगळ्यांनाच रात्र ही सगळी आयुक्तालयाबाहेर काढायला लावली। पण झालेल्या प्रकारानंतर राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही असा आरोप केला जातोय। या मुलींना काही माहित नव्हतं, पण काय हे केलं आपल्याला काय सांगता येणार नाही। काल रात्री 9 वाजता मी तिथं गेलो आणि त्या महिला सकाळी 8 वाजल्यापासून सीपी ऑफिसला पुण्यामध्ये बसल्या होत्या। 9ला मी गेलो, 9 पासून रात्री 3 पहाटे आज सकाळी पहाटे 3 वाजेपर्यंत मी तिथं होतो आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते तिथे होते। कारण का त्यांना दिलेला हक्क त्यांना वापरता येत नव्हता। तिथं त्यांच्यासाठी त्यांना लढावा लागला तरी त्यांना तिथं तो अधिकार मिळालेला नाही। पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात। त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता सीपी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात। ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे। पण पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी का तयार नाहीयेत? मात्र पोलिसांच्या या भूमिकेवर आणि त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रावर वंचितच्या अंजली आंबेडकरांनीही संताप व्यक्त केला। पोलिसांवरती दबाव औरंगाबादच्या केसच्या संदर्भात नेमका कशाचा निर्माण होतोय हे मला नाही आता सांगता येणार, कारण तिथली हितसंबंध काय आहेत, तिचे सासरे हे पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाले असताना तिथले त्यांचे तेव्हाचे इतके जपले गेलेले हितसंबंध काय आहेत, त्याच्या पाठीमागे कोण आहे आणि कोण राजकारणी दबाव आणतात या सगळ्याचा तपास करावाच लागेल। तो तपास प्रत्येक संघटना आपापल्या कुवतीप्रमाणे करतच राहील, कारण हा तपास आता पोलीस करतील ह्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप कठीण आहे। महत्वाची बाब म्हणजे पुण्यात पळून आलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या त्या महिलेचे सासरे पोलीस दलात आहे। तिने सासरच्यांविरोधात तक्रार केली होती आणि त्यामुळेच पोलीस आपला पाठलाग करत असल्याचा या महिलेचा आरोप आहे। मात्र या प्रकरणाबद्दल छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधिकारी मात्र गप्प आहेत। सदरील प्रकरणात आम्ही छत्रपती संभाजीनगर पोलिसांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॅमेरासमोर या प्रकरणात बोलण्यास नकार दिला। मात्र पुण्याला जाऊन सदरील महिलेची जी चौकशी केली आहे ती कायद्याला धरूनच केली असल्याचं त्यांनी कॅमेरासमोर न बोलता सांगितलं।
16 तासांपेक्षा जास्त वेळ पुणे पोलिसांनी बसवून ठेवलं. आमच्यासोबत सगळ्यांचा छळ केला असं या मुली म्हणतायत. या संदर्भात आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही मुलींच्या सहकाऱ्यांनी म्हटलंय. प्रोसेस अशी असणार आहे, आम्ही आता हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टातून FIR दाखल करून घेऊ. आणि हे जे पोलीस सगळं वागलेत, म्हणजे आधीचे जे वागले होते ते वागलेच होते, पण यांनी ज्या प्रकारे गुन्हा दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ केली, त्यांच्यावर पण त्यांच्या विरोधात पण आम्ही तक्रार देऊ की हे सगळं ज्या पद्धतीने झालं ते टॉर्चर होतं, ज्या पद्धतीने त्या मुलींना वागवलं गेलं ते टॉर्चर होतं. तर त्यांच्या विरोधात आणि तुम्ही गुन्हा FIR दाखल करून घेत नाहीत, हा पण गुन्हाच झाला ना. त्यामुळे आता हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. तपासाच्या नावाखाली कोथरूड पोलिसांनी या मुलींसोबत गैरवर्तन केलं, त्यांना शिवीगाळ केली, त्यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले आणि मारहाण देखील केली. एवढे गंभीर आरोप या मुलींनी केले. मात्र पोलिसांनी या सगळ्याची तपास करण्याची गरज नाही किंवा चौकशी करण्याची गरज नसल्याची भूमिका घेतली आणि हा वाद वाढत गेलाय. आता यात राजकीय नेत्यांनी देखील उडी घेतल्यानं हे सगळं प्रकरण संवेदनशील बनत चाललंय. कायदा आणि सुरक्षितता बिघडू नये याची खबरदारी देखील आता पोलिसांनाच घ्यावी लागणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP